आपण कव्हर करणार आहे की सपोर्ट रेजिस्टन्स वर तुम्ही ट्रेडिंग जी करताय ती टोटली थांबवली पाहिजे. मी क्लिअर करतो सगळ्यात पहिलं. एक जमाना होता बरं का. 2000 जे जवळपास 19 पासून तर 22-23 पर्यंत तुम्ही सपोर्ट रेजिस्टन्सवर काम करून चांगलं प्रॉफिट पण करू शकले असते. पण आता टोटली सगळ्या गोष्टी चेंज आउट झाल्यात. टोटली मतलब तुम्ही बघितलं अल्गो भरपूर सारे वर्क करते. सगळ्या गोष्टी चेंज झाल्यात. मग तुम्हाला सुद्धा याच्यासोबत चेंज होईल. ते कसं सपोर्ट रेजिस्टन्सला आता ट्रेडिंग थांबवायची तुम्हाला थोडंसं अपोजिट वेने ट्रेड करायचं. आता ते तुम्हाला ते कसं एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिलं बघा तुम्ही इंटरेस्ट दाखवता म्हणजे कमेंट पण करत जा चांगल्या लाईक पण करत जा जे व्हिडिओ टाकतो त्याला जेणेकरून बघा मोटिवेशन भेटलं तर उद्यापासून मी चांगले व्हिडिओ एडिटिंग पण चांगली ठेवन मतलब मला पण मोटिवेशन राहील ना की यार मुलं पण आपल्या संपूर्ण तेवढा रिस्पॉन्स देत आहेत त्यामुळे तुम्ही पण तुमच्या साईडनं एफर्ट्स टाका काही विषय नाही बाकी लर्निंग व्हिडिओ हे जे आहे ना आता जे सांगतो ना हे काही काही नमुने पेड क्लासमध्ये शिकवतात बरं का आणि त्यांना म्हणजे काही काही अजून फ्रेंड लाईनवरच गुंतले त्याच्या पलीकडे ऍडव्हान्स लेवलचं एंड पर्यंत बघा सगळ्यात पहिलं बघा आतापर्यंत आपल्याला काय स्टडी झालेला आहे नॉर्मल की रेजिस्टन्स पैसे सेल करा तुम्ही कुठेही स्टडी करा युट्यूब बघा पुस्तक बघा जिथं वाचला तिथं नॉर्मल कुठेही बघा रेजिस्टन्स बनला आता समजा रेजिस्टन्स फॉर्म झाला बरं का दोन टचेस बॅक टू बॅक एका पॉईंटवरनं सेल येतोय एकाच पॉईंटवरनं बॅक टू बॅक दोन वेळा सेल आला तो झाला आपल्यासाठी रेजिस्टन्स रेजिस्टन्स म्हणजे काय एक असा एरिया जिकडनं तो स्टॉक्स म्हणा किंवा इंडेक्स म्हणा काय कोणताही सेगमेंट खाली पडतो तो झाला रेजिस्टन्स पॉईंट पण आता काय होतं आपल्याला आपल्या माइंडमध्ये एकच राहतं रेजिस्टन्स पैसे गेलं तर सेल करायचं किंवा रेजिस्टन्स तुटल्यानंतर आपल्याला ह्या ब्रेकआउटला बाय करायचं मग आपण इथं दोन्ही टाइमला ट्रॅप होतो आणि 100% सध्याची सिच्युएशन तुम्ही गोल्ड मध्ये काम करा म्हणजे फॉरेक्स क्रिप्टो काम करा किंवा इंडियन मार्केटमध्ये काम करा तुम्हाला कंटिन्युअस हे पॅटर्न बघायला भेटेल काय हे ट्रॅपिंगचे ज्याच्यामध्ये काय होतं आपण बाय करतो स्टॉप लॉस आपण सेल केलं दोन्ही साईडला आपला त्याच्यामध्ये स्टॉप लॉस होतो मग अशा टायमाला आपल्याला जर वाचायचं असेल आपल्याला थोडंसं जर स्मार्ट बनले तुम्ही तर तुम्हाला सांगतो तुमची अॅक्युरेसी जी सध्या 60% जरी असेल ना 20-30% इझी वाटते तुम्ही 85% पर्यंत जाऊ शकता तर डिसिप्लिन पाहिजे हा आता सगळ्यात पहिलं बघा कसा पर्स्पेक्टिव्ह चेंज करायचा आता तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले जे मार्केट कसं वर्क करता सगळ्यात पहिलं बघा हे मार्केट तुम्ही आणि मी चालवत नाही कोणी कोणी मोठे म्युच्युअल फंड्स आहेत कोणी कोणी मतलब मोठा पैसा याचे नाही क्लायंट्स आहेत जे काय करताय मार्केटला ड्राईव्ह करताय तुमच्या आणि माझ्या 10-5 क्वांटिटीनी हे मार्केट ओव्हरऑल चालत नाही याला एक बल्क मनी लागतो म्हणजे एका टायमाला मोठे ऑर्डर पंच होत्या डाऊन होतं अप डाऊन होतं मार्केट त्या बेसिसवर मग हे लोकांना जर त्यांची एंट्री ट्रिगर करायची असेल तर ते आपल्याला ट्रॅप करणार मार्केट हे ट्रॅप करतं आपण नाही का आतापर्यंत भरपूर वेळा ऐकलं असेल किंवा म्हणतात पण की यार मार्केटनी मला इथं ट्रॅप केलं आणि मग खाली पडलं पण थोडंसं आतापर्यंत विचार केलेलाच नाही की यार आपण जर ह्या जर वेने ट्रेड केलं तर अॅक्युरेसी वाढणार 100%. आता बघा कसं ते ट्रेड करा सांगतो सगळ्यात पहिले एक रेजिस्टन्स फॉर्म होऊन द्या आता हा रेजिस्टन्स फॉर्म झालाय रेजिस्टन्स पैसे काय असतं बघा सगळ्यात पहिलं रेजिस्टन्सच्या वरी भरपूर सारे स्टॉप लॉसेस पेंडिंग असतात हा जो रेजिस्टन्स आहे ह्याच्या वरी 100% सांगतो तुम्हाला भरपूर सारे लोक स्टॉप लॉस लावून बसलेले असतात की यार इथून मार्केट खाली जाईन मी प्रॉफिट करणं असं त्यांचं म्हणणं असतं ते एका टायमाला बरोबर पण असतं पण मार्केट त्यांना सोबत घेऊन जात नाही तुम्ही असं भरपूर वेळा बघितलं असेल तुम्ही एखाद्या स्टॉक्सला बाय करता तो स्टॉक्स तुम्हाला स्टॉप लॉस करतो आणि मग वरी जातो का त्याला लिक्विडिटी ग्रॅब म्हणतात म्हणजे तुम्हाला पहिलं बाहेर काढलं आणि तुमच्यासारखे भरपूर जण असतं बरं का हे ऍक्च्युली घडवण्यात येतं असं समजून त्याला हे हटकून घडवलं जातं आता मग काय होतं ज्यांनी तर सेल केले त्यांचे स्टॉप लॉसेस कुठे ह्या झोन मध्ये हे जो वरचा सगळा झोन आहे रेजिस्टन्सचा त्याचे स्टॉप लॉसेस आहेत आणि इथं नवीन बाय ऑर्डर सुद्धा आहेत काय म्हणतोय इथं तुम्ही सेल केलंय तर तुमची जेव्हा एक्झिट करा टायमाला कोणती ऑर्डर पडती बाय साईडची इथं काय झालं बाय ऑर्डर पण पडलेले तिथे भरपूर सारे आणि सोबत भरपूर नमुने असे पण असतात त्यांचं म्हणणं असतं की रेजिस्टन्स तुटला की मी ब्रेकआउटला बाय करेन ते मग ते काय स्टॉप लॉस ऑर्डर लावली भरपूर सारे ऑर्डर लावून काय करतात त्यांच्या ऑर्डर इथं पेंडिंग पडलेल्या असतात आता मार्केट काय करणार एक कॅन्डल वरी बनवणार ह्या रेजिस्टन्सच्या वरी कॅन्डल स्ट्रॉंगली जाणार कशासाठी ह्या दोन्ही पण ऑर्डर ट्रिगर करण्यासाठी या लोकांचे स्टॉप लॉसेस आणि नवीन लोकांची एंट्री ट्रिगर आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिंगल साइड एक क्रॅश बघायला भेटेल कंपल्सरी ट्रॅप होणार आणि मार्केट मग एका साईडला मोमेंटम देणार त्यामुळे लक्षात ठेवा कधी पण एखाद्या वेळेस प्राइस रेजिस्टन्स आहे बघा सगळ्यात पहिलं हे जे कन्सेप्ट आहे लिक्विडिटीचा तुम्ही जर हा बघताय ना जिथं सगळ्यात जास्त व्हॉल्यूम अवेलेबल आहे तिथं ट्रेड करा बरं का हे नोट डाऊन करून घ्या वही पेन असेल तर हे जे सांगतोय सगळ्या गोष्टी नोट डाऊन करा फ्री मधले हे माझे पेड क्लास म्हणजे पेडचा कोर्स आहे माझा इंस्टाग्राम बायो मध्ये त्याच्यामधल्या गोष्टी ह्या मी इथं फ्री मध्ये सांगतो असं समजून चला हे बघा सगळ्यात पहिलं सांगतो तुम्हाला एकच सेकंद सगळ्यात पहिलं काय करा माहितीये का जे तुम्ही आतापर्यंत बाय सेल करत आले ते अपोजिट करायचे तुम्हाला त्याच्यामध्ये म्हणजे रेजिस्टन्स ब्रेक झाला वाट बघा की रेजिस्टन्स ब्रेक होऊन जाऊन द्या तुम्हाला क्लिअर करायचं बरं का रेजिस्टन्स ब्रेक झालं वरी जाऊन खाली येत असेल तेव्हा तुम्हाला प्लॅन करायचा सगळ्यात पहिली गोष्ट नोट डाऊन करून घ्या वरती कोणती सांगायची तर राहिलो होतो ते सांगून देतो
की लार्ज कॅप म्हणजे लार्ज कॅप स्टॉक्स इंडियन मार्केटमध्ये करायचे, लार्ज कॅप स्टॉक्स मध्ये काम करा, इंडेक्स मध्ये काम करा. फक्त तिथं लिक्विडिटी अवेलेबल आहे तशा ठिकाणी बीटीसी मध्ये करा, इथेरियम मध्ये करा, सोलाना मध्ये करा, तुमचे गोल्ड मध्ये करा. इथं भरपूर सारे व्हॉल्यूम अवेलेबल आहे, त्याच्यामुळे इथं लिक्विडिटी प्ले रेग्युलरली होतो. त्यामुळे तुम्ही इथं काम करू शकता. फक्त स्मॉल कॅप स्टॉक्स मध्ये जाऊ नका जिथे बिलकुल व्हॉल्यूम नाही, कारण तिथे लिक्विडिटी वगैरे काही चालत नाही, तिथे ब्रेकआउट भारी वर्क करता. फक्त लिक्विडिटीसाठी लार्ज कॅप म्हणजे जिथं सगळ्यात जास्त व्हॉल्यूम अवेलेबल अशाच ठिकाणी तुम्हाला काम करायचंय. आता एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला. आता एक सेकंद दिसलं सांगू द्या. आता इथं बघा, एक छोटासा मी काय करतोय, रेजिस्टन्स ड्रॉ करतो. हा रेजिस्टन्स ड्रॉ केला, एकदा इमॅजिन करा इथं. कशात ते डोज कॉइन आहे ते बघू नका, फक्त एक चार्ट इम्पॉर्टंट आहे समजणं तुम्हाला, बाकी गोष्टी काही कामात नाही. आता बघा, सगळ्यात पहिला रेजिस्टन्स पॉईंट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आता येतं काय होणार, भरपूर जण त्यांचे पोझिशन्स क्रिएट करणार सेल साईडचे. इथं काही काही जण सेल केला असेल, बेरिश पिन बार बनली आहे तुमचे कॅन्डलस्टिक, ते तर मी तर म्हणतो ते वेस्ट ऑफ टाइम आहे कॅन्डलस्टिक. ते फक्त एक बेसिक नॉलेज साठी शिकून घ्या, बाकी त्याचं काही कामाचं नाही. ह्या पॅच मध्ये जे सगळे लोक आहेत त्यांनी स्टॉप लॉस कुठे ठेवला, ह्या झोन मध्ये. पहिली गोष्ट क्लिअर. आणि ही जी ग्रीन कॅन्डल बाहेर पडली, ही कशासाठी पडली माहिती का, यांचे स्टॉप लॉसेस घ्यायला आणि नवीन बाय ऑर्डर ऍक्टिव्ह करायला. जसे त्या दोन्ही गोष्टी एका टायमाला होत्यात, त्याच्यानंतर बघा सिंगल साइड क्रॅश. कुठेही तुम्हाला काही दिसलं पॅनिक व्हायसारखं, म्हणजे एंट्री जर तुम्ही इथं केली असती ना, तर मी म्हणतो 1:4 1:5 परफेक्ट टार्गेट झालेलं आहे. ही पॉवर आहे लिक्विडिटीची. तुम्हाला फक्त काय करायला लागणार, पेशन्सली वाट बघावं लागणार की लिक्विडिटी कधी बनते. आणि लिक्विडिटी रेग्युलरली बनती, रेग्युलरली तुम्ही जर काम पण करू शकता. तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवतो. सगळ्यात पहिली कोणती झाली, रेजिस्टन्सची लिक्विडिटी. सेम सपोर्टला पण लोक काय करतात, सपोर्ट पशी बाय करून ठेवतात. यार ह्या झोप मध्ये इकडनं हा स्टॉक्स म्हणा, इंडेक्स म्हणा, फॉरेक्स म्हणा, हे इकडनं रॉकेट होणार ह्या झोप मध्ये. त्यांचे स्टॉप लॉस कुठं असतं, इथं. आणि काही काही जण थोडेसे ऍडव्हान्स असतात, ते विचार करता की हा जर सपोर्ट तुटला तर इकडनं क्रॅश येऊ शकतो. कारण की त्यांचं म्हणणं असतं की सपोर्ट ब्रेकआउट झालं, ब्रेकडाऊन झालं म्हणजे क्रॅश होणार. त्यांचे सुद्धा इथे स्टॉप लॉस हंट होता. प्राइस थोडीशी वर येणार, रिटेस्ट वगैरे बघायला भेटतो, मोस्ट ऑफ द टाइम रिटेस्ट बघायला भेटतो. त्यानंतर सिंगल साइड रॉकेट. आणि ही मोमेंटम आपल्याला कॅच करायची बरं का. फक्त याच्यासाठी मग माइंड मध्ये क्लिअर करा काय, हे पण नोट डाऊन करा बरं का. किंवा मला एक तर लिक्विडिटीवर ट्रेड करायचं, किंवा तुम्ही तुम्ही आतापर्यंत जे करत आले त्याच्यावर करा. कन्फ्युजन करता, सर मी रेजिस्टन्स पैसे सेल केलं, स्टॉप लॉस झाला, वापस एकदा मी लिक्विडिटी ट्रेड करत. त्यामुळे कोणती पण एक साईड पकडायची आणि त्याला कंटिन्यू करायचं. मी माझे 90% ट्रेड हे लिक्विडिटीवर असते, मी त्याच्या पलीकडे डोकं लावत होतो. आता एक्झाम्पल बघू, आता लिक्विडिटी कशी वर्क करते चार्ट मध्ये. इथं झाली रेजिस्टन्सची. आता बघा, हे ट्रेंड लाईनचा सपोर्टच आहे, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. सपोर्ट रेजिस्टन्स मला माहिती आहे, सगळ्या लोकांना ऑलमोस्ट माहिती आहे की सपोर्ट रेजिस्टन्स काय, ट्रेंड लाईन काय. युट्यूब उचकून उचकून सगळे जण थकलेले असते त्या गोष्टीला. इथं काय झालंय, सपोर्ट क्रिएट झालेला आहे. प्राइस काय करते, कंटिन्यू ह्या लेवलची वरी बाउन्स बॅक करते. जर तुम्ही ऑब्झर्व केलं, इथं आलं बाउन्स बॅक दिला, इथं आलं बाउन्स बॅक दिला. प्राइस बघा वापस 4th टाइम आली, इथं वापस एकदा बाउन्स बॅक दिला. किती, 4 टाइम्स. मग याच्या खरी लिक्विडिटी पेंडिंग आहे. म्हणजे लोकांचे स्टॉप लॉसेस, एंट्री भरपूर सारे इथं ज्या गोष्टी आहेत का, हे ट्रॅपिंग आहे मोस्टली. हे जे दिसतंय तुम्हाला इथं, नवीन सेलर पण ऍक्टिव्ह होणार या चूक मध्ये. अरे क्रॅश व्हायला लागला, मोठी रेड कॅन्डल बनली, सेल करा. हे सगळे ट्रॅप होणार, रिटेस्ट आणि नंतर ही रॅली बघा कसली परफेक्ट कॅच केली आहे. हे बघा, ही झाली 90 डिग्री मध्ये मोमेंटम, जवळपास 4% डोजकॉइन रॉकेट झालाय. बरं ठीक आहे, हे झालं काय म्हणतात त्याला, दुसरा मार्केटचं झालं. आपण इंडियन मार्केटमध्ये पण तुम्हाला दाखवतो. इंडियन मार्केटमध्ये असं नाही की काही वेगळं वर्क करतं, सेम सगळं. आता बघा, मी ते एक रेजिस्टन्स ड्रॉ करतो. हा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स काय दाखवतो की तिथं सेलर्स बसलेले आहेत. इथं चेक करा, हा एरिया आहे जिकडून स्टॉक्स कंटिन्यू खाली पडतोय. हा जिओ फायनान्स बॅक टू बॅक खाली पडला. पण काय होतं, एक ग्रीन कॅन्डल बाहेर पडते, लोक इथं अट्रॅक्ट होते. यार बाहेर पडली, आता आपण याला बाय करू. ज्यांनी सेल केले ते सुद्धा बाहेर एक्झिट करणार. म्हणजे काय, ह्या झोन मध्ये भरपूर सारी ऍक्टिव्हिटी होती. आणि त्याच्यानंतर बघा रिटेस्ट झालं, क्रॅश. तू म्हणता सर याला बाय सेल कसं करायचं. आता एक दाखव दुसरे का, थोडस तुमचे डबल माइंडेड असेल तुम्ही, सर हे तर सपोर्ट बनलाय. आता तुम्ही तर आता शिकवलं किंवा लिक्विडिटी बनली, ट्रेड घ्यायचा, इथून सपोर्ट बनला. हा सपोर्ट तुटल्यानंतर तिने लिक्विडिटी घेऊन वर यायला पाहिजे ना तुमच्या नियमानुसार. प्रत्येक टायमाला प्रत्येक गोष्ट घडत नसती. आपल्याला कधी कधी आपल्या सेटअपची वाट बघावी लागते. हीच तर मेन स्किल आहे ट्रेडिंग मध्ये. सगळ्यांना माहिती आहे कसं काम करायचं, पण कोणाला पेशन्स नाहीये. सगळ्याला लिक्विडिटी सेटअप इथं बनलं, इथं पण बनलं पाहिजे, इथं बनलं पाहिजे, इथं बनलं पाहिजे, म्हणजे 2-4 दिवसात श्रीमंत होता येईल त्यांना. पण तसं नाहीये. आपलं सेटअप बनायची वाट बनली पाहिजे. आता इथं बनलं, खाली गेली, इथून हा स्टॉक्स मी म्हणतो ना, इथून हा म्हणजे आता किती प्राइस चालू आहे, एक सेकंद, 304 रुपयावरनं
₹21 जरी गेला म्हणजे पर 99% जरी खाली पडला, मला झिरो इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. कारण काही माझ्या त्याच्यामध्ये काही फायदाच नाही ना, किंवा नाही ट्रेड घेतला म्हणून माझ्या अकाउंट मधून पैसे काढणार आहे किंवा माझ्या केस पडन असं काही नाही. मी तिथं सोडून देईन, चलू दे बाबा, काय प्रॉब्लेम नाही मला. पण माझं सेटअप बनलं, लिक्विडिटी ग्रॅब झाली, 100% एंट्री करणार. मला दाखवतो अजून सेटअप. परफेक्ट सेटअप दाखवता. मी रेग्युलरली ह्याच गोष्टी ट्रेड करतो. हे बघा, 1 सेकंड. ते सेम टर्म काय याच्यापेक्षा पण चांगल्या वे मध्ये दाखव, ड्रॉ करून तुम्हाला. आता बघा, फर्स्ट टाइम इथे टच केला, रॉकेट झाला. सेकंड टाइम रॉकेट. थर्ड टाइम रॉकेट म्हणजे थोडं वरच्या साईडला मोमेंटम केली. आता हा काय झालं, सपोर्ट क्रिएट केलाय. स्टॉक्सचा ट्रेंड तर ऑलरेडी बुलिश आहे. आता ह्या रेंज मध्ये काय करणार लोक, त्यांचे पैसे टाकून ठेवणार. यार स्टॉक्स तर ऑलरेडी बुलिश दिसतोय, आपण याला आता जर बाय केलं तर आपल्याला चांगलं प्रॉफिट भेटू शकतं. पण मार्केट त्यांना पैसे देणार नाही. मी गॅरंटी सांगतो, मार्केट त्यांना पैसे देणार नाही. का? कारण की तिथे लिक्विडिटी ग्रॅब होणार. लिक्विडिटी ग्रॅब रिटेस्ट झालं, हा जो सपोर्ट आहे हा ब्रेक झाला, ब्रेक होऊन वापस प्राइसच्या सपोर्टच्या वर आली आणि रिटेस्ट झालं. रिटेस्ट मध्ये थोडंसं खाली आली, टॅप केलं, बघा 90 डिग्री मोमेंटम. ही बिग प्लेअरचे काम आहेत. हे तुमचे आणि माझे काम नाहीत. ही जी 90 डिग्री मध्ये रॅली झालेली, हे हे तुमचे आणि माझे काम नाहीत. हे बिग प्लेअरचे काम आहे. बिग प्लेअर म्हणजे कोण? त्याच्याकडे मोठी नेटवर्थ आहे, त्याच्याकडं मतलब सगळ्या गोष्टी अप टू डेट. अजून एक एक्झाम्पल दाखवतो इमिडिएट मध्ये. हे बघा, छोटासा सपोर्ट आहे, तुम्ही 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊन बघा. सेम तेच वर्क झालं. काय, एक सपोर्ट क्रिएट झाला, ट्रॅप, स्टॉक्स तिथून तर 90 डिग्री मध्ये अगेन म्हणजे स्ट्रॉंग मोमेंटम केली. म्हणजे मार्केटमध्ये समजून चला, ह्या गोष्टी रेग्युलरली वर्क करतात. फक्त एक तुमच्याकडे एक पाहिजे, काय की माझं सेटअप ज्या टायमाला बनून मी तेव्हा ट्रेड करणार. आता बघा, मी तुम्हाला कोणतं कोणतं एक्झाम्पल दाखवलं. डोज कॉइन मध्ये दाखवलं, जिओ फायनान्स मध्ये, इंडियन मार्केटचं दाखवलं. एक काम करतो मी, क्रिप्टोचं दाखवतो. सगळ्यात पहिलं बघा, ₹100 रॉकेट झालेला. चल चल, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सांगतो. थोड्यापूर्वी मी ट्रेड घेतला होता, तुम्हाला सांगतो कुठे घेतला होता. सगळ्यात पहिलं बघा, ही ट्रेंड लाईन आहे. इथेरियम मध्ये 15 मिनिटावर ड्रॉ करून दाखवत. ही ट्रेंड लाईन आहे जी कंटिन्यू सपोर्ट सारखी ऍक्ट करते. आता इथं बघा काय झालंय, काय झालंय, खाली गेलीये. इथं थोडस फास्ट होतं बरं का. इथं तुम्हाला एक्सपिरियन्स असता तर लवकर तुम्हाला ट्रेड कॅच करत. मी काही नाही, एवढीच रॅली कॅच केली, स्कॅल्पिंग केली. हे जे पॉईंट भेटले हे बस झाले. आणि लिक्विडिटीवर ट्रेड होता. सेम दाखवतो तुम्हाला, 1 सेकंड. फक्त आपल्याला पेशन्स पाहिजे. बाकी 100% पैसा तर कुठेही अवेलेबल आहे. म्हणजे सगळीकडे पैसा पडलेला आहे. पण आपल्याला जर पेशन्स नसेल तर मग अवघड आहे. 1 सेकंद. आता इथं बघा, सेम कन्सेप्ट. ह्या सपोर्ट बनलेला आहे. हे बीटीसी मध्ये दाखवतो बरं का, सपोर्ट बनलेला आहे. सपोर्ट, सपोर्ट, येतो बघा, सपोर्ट सपोर्ट सपोर्ट. सपोर्टची लिक्विडिटी ग्रॅब म्हणजे सपोर्टच्या खाली प्राइस गेली आणि खाली प्राइस जाऊन वापस वर येऊन रिटेस्ट होती. त्या टायमाला मी इथं बाय साईडची किंवा इथं काहीतरी ग्रीन कॅन्डल बनते, तेव्हा ट्रेड सापडणार. बा अगेन मी काय म्हणतोय, लक्षात ठेवा. हे बघा, इथं काय झालं, सपोर्टची लिक्विडिटी ग्रॅब झाली. हा सपोर्ट क्रिएट झालाय, त्याची लिक्विडिटी ग्रॅब झाली. म्हणजे याचा अर्थ मी असं नाही करणार की यार सपोर्ट तुटला, एक लाल कॅन्डल बनली की बाय करणार नाही. ती मूर्खता करायची नाही आपल्याला. आपल्याला कशाची वाट बघायची, प्राइस खाली जाऊन द्या, खाली जाऊन वापस त्या सपोर्टच्या वर येते. हा जो सपोर्ट त्याच्या वापस वरी येते आणि वापस रिटेस्ट करते. थोडंसं वरी जाते सपोर्टच्या खाली, वापस रिटेस्ट करते. तेव्हा मी इथं 100% ह्याच पॉईंटला एखादी बुलिश कॅन्डल दिसते, बाय ऑर्डर टाकणार आणि 1:2 1:3 टार्गेट घेणार. हे डिसिप्लिन पाहिजे बरं का. इथं पण म्हणलं 1 मिनिट दाखवतो मला, 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवर दाखवतो. सगळ्या टाइम फ्रेमवर बनतं बरं का. 1 सेकंड. सेम कन्सेप्ट. काय म्हटलं तुम्हाला, मार्केट त्याशिवाय चालूच शकत नाही. म्हणजे बघा, जसं गाडीला एका पॉईंट ए पॉईंटून बी पॉईंटला जसं 10 किलोमीटर ट्रॅव्हल करत असेल तर डिझेल पाहिजे, ते पेट्रोल डिझेल काय असेल ते पाहिजे. तसंच मार्केटला ए पॉईंटून बी पॉईंटला जायला, ए पॉईंटून बी पॉईंटला जायला लिक्विडिटी घ्यावं लागते. आता इथं बघा काय झालं, सपोर्ट क्रिएट केला बीटीसीने छोटासा. 1 मिनिटच्या टाइम फ्रेमवर बघा, तुमचं इनवर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न म्हणलं. टेक्निकल अनालिसिस फक्त आज मी सांगतो, ट्रॅपिंग यूज केलं जातं. ट्रॅप, रिटेस्ट, एंट्री जरी इथं केली असती बुलिश सिंगल फिंग. आता इथं थोडंसं डोकं वापरा, इथं बुलिश कॅन्डल दिसली मग इथं बाय करा. हे बघा 90 डिग्री मध्ये राहिली. ही पॉवर आहे लिक्विडिटीची. फक्त तुम्ही आता थोडंसं काय करायचंय, आतापर्यंत जे शिकलेत, सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, असं नका विचार करू की यार मी एवढं शिकलेलं आता कुठं जाणार, इतकं जे आतापर्यंत केलं ते वाया जाणार, असं नसतं. त्याचा प्रॉपरली यूज करायला शिका. आपण जे काही नॉलेज गेन करतो ते कधी म्हणजे असं नाही की वाया जाईल. आपण त्याचा यूज आपल्या फेवर मध्ये करू शकतो. सपोर्टला थोडंसं वेगळ्या वेने बघा, रेजिस्टन्सला पण वेगळ्या वेने बघा. पण एवढे क्लिअर करा माइंड मध्ये, एक तर लिक्विडिटी ट्रेड करा आणि सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेड करा. सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेड करता थोडीशी अॅक्युरेसी कमी राहील, 40 50 55%.
पण लिक्विडिटीवर जात आहे. 70-80% कुठं नाही गेले. मोकळी ॲक्युरसी भेटेल. पण एक क्लिअर करा. त्याचा सपोर्ट दिसला का बाय करता लिक्विडिटी दिसली का सेल करता मग त्याच्यामध्ये काय होऊन जातं आपण गोंधळात पडल्या राहतो. त्यामुळे क्लिअरिटी लय गरजेची. बाकी व्हिडिओ जर आवडला असेल तर 100% लाईक करत जा. म्हणजे मी बघितलं लास्ट व्हिडिओमध्ये जवळपास 2-2, 3-3 हजार जण बघते आणि 100-150 जणच लाईक करते. प्रॉब्लेम काय राहतो? तुम्ही जर लाईक करताय मला मोटिवेशन भेटेल की यार लोकांना मी ज्या गोष्टी शेअर करतो त्या आवडते आणि ही एक गोष्ट मी जेन्युइनली सांगतो अगेन महाराष्ट्रामध्ये असले पण नमुने आहेत. क्लासेस घेतात मला त्याबद्दल काही म्हणणं नाही. अजून पण काही पण शिकित आहेत कॅन्डलस्टिक, सपोर्ट रेशन त्यावरच गुंतून पडलेले. त्यांच्यापेक्षा हे लाख पटी मी फ्रीमध्ये देतो तर तुम्ही पण लाईक करा 100% शेअर